गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं आहे ते जाणून घेऊयात. तर काल रात्री US मार्केट हे ऑलमोस्ट थोडंसं निगेटिव्ह बायसमध्ये परंतु फ्लॅट क्लोज झालेलं आहे. आणि जर USचे आपण फ्युचर जर पाहिले तर तेही ऑलमोस्ट फ्लॅट आहेत. आता एक गोष्ट अशी घडली आहे ती म्हणजे की आपले जे काही इंडियन कंपनीज तिथे काम करतात त्यामध्ये जे IT स्टॉक्स आहेत, इन्फोसिस आणि विप्रो, तर हे ऑलमोस्ट बऱ्यापैकी डाऊन आहेत. इन्फोसिसचा ADR 3% आसपास डाऊन आहे. मग काल इथे मार्केट चांगलं असताना सुद्धा, इथे आपला इन्फोसिस चांगला ट्रेड करत असताना सुद्धा मार्केट एवढं डाऊन होण्यामागचं कारण काय, हे सगळं आज सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ. तर तिथे ॲक्सेंचर, जी जगातली सगळ्यात मोठी कन्सल्टिंग कंपनी आहे IT क्षेत्रातली, तर तिनं काल त्यांचा रिझल्ट तिथे प्रेझेंट केला USमध्ये. आणि तो जे काही एक्सपेक्टेशन होतं ॲनालिस्टचं तर ते त्यानं ब्रेक केलेलं आहे. म्हणजेच रिझल्ट पॉझिटिव्ह होता, परंतु त्यांनी जी कमेंट्री दिली तर ती पूर्णपणे निगेटिव्ह होती. त्यामध्ये त्यांनी बेसिकली सांगितलं की ट्रम्प आल्यानंतर आणि इलॉन मस्कने जे काही गव्हर्मेंट आपण काय म्हणतो की डोज जे आहे त्यांचं, तर तिथे त्यांनी कंट्रोल घेतल्यामुळे आता फार जास्ती कामं मिळतील असं वाटत नाही, कारण त्यांनी ऑलरेडी बरीचशी कामं कमी करायला सुरुवात केलेली आहे. ते गव्हर्मेंटला कुठल्याही प्रकारचं काम व्यवस्थित करू देत नाही आहेत असं ॲक्सेंचरचं म्हणणं आहे. त्यामुळे ॲक्सेंचरचा स्टॉक चांगल्यापैकी क्रॅश झालेला आहे आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला आज आपल्या इकडे इंडियन मार्केटमध्ये सुद्धा 100% पाहायला मिळणार आहे. कारण ॲक्सेंचर ही जगातली सगळ्यात मोठी कन्सल्टिंग फर्म आहे आणि जर अमेरिकेमध्ये जर अशा पद्धतीचं कॉस्ट कटिंग होणार असेल तर बाकी जगामध्ये काय विचार करायचा. त्यामुळे आज आपल्याकडे इन्फोसिस असेल, त्यानंतर TCS असेल, जेवढ्या काही IT कंपनीज आहेत मेजरली कन्सल्टिंग क्षेत्राशी संबंधित, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठी पडझड आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग त्याच्या अगेन्स्ट मार्केटला जर समजा पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर कोण वरती येतं कोण बाहेर येतं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. बेसिकली अशा वेळेस जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत तर ते पुढे लीड करायला येतात. परंतु आता ते पाहावं लागेल आज की काय घडते काय नाही. कारण मार्केट ऑलरेडी रेझिस्टन्स लेवलला आलेलं आहे. 23,000 ब्रेक करून जरी वरती क्लोज झालेलं असलं तरी 23,300 ते 23,400 याच्या दरम्यान मार्केट कुठेतरी एकदा रिव्हर्स घेईल अशी शक्यता आहे. तर मग आज आपल्याला पाहावं लागेल की मार्केटमध्ये काय घडणार आहे. कारण ग्लोबल क्यूज जे आहेत तर ते थोडेसे बॅड आहेत, लोकल क्यूज जर पाहिले तर ते न्यूट्रल आहेत. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर सगळे तरी व्यवस्थित वाटते. त्यानंतर काल FISDAचा डेटा जर आपण पाहिला तर तो थोडासा चांगला आहे. कारण FISनं काल 3,500 कोटींच्या आसपास सेलिंग केले, मे बी 3,200 कोटी. परंतु डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट तेवढंच प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. परंतु FISने ॲटलिस्ट खरेदी करायला सुरुवात केली, हीच एक गुड न्यूज आपण म्हणू शकतो. त्याचं कारण कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की बेसिकली जो काही रुपया आहे तो स्ट्रॉंग व्हायला सुरुवात झालेली आहे, डॉलर कूल ऑफ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि US मार्केटमधनं पैसे निघत आहेत कारण US मार्केट डाऊन साईडला चाललेलं आहे. मग साहजिकच आहे ते इमर्जिंग मार्केट्समध्ये पैसे घेऊन येत आहेत. आता आपल्याकडे जे व्हॅल्युएशन कन्सर्न होता तर तो व्हॅल्युएशन कन्सर्न आता संपलेला आहे. ऑलमोस्ट बऱ्यापैकी स्टॉक्स जे आहेत ते बॉटम आउट होण्याची प्रोसेस मोस्टली सुरू झालेली आहे. परंतु आता हायर लोचं जसं फॉर्मेशन होत जाईल त्याप्रमाणे जिथं हायर लो क्रिएट होईल तर तिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं किंवा वेगवेगळे ट्रेड्स जे आहेत तुमचे ते प्लेस करणं, ही गोष्ट तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते, हे लक्षात असू द्या. आता काल मोस्टली मार्केटमध्ये एक्सपायरी होती तरीसुद्धा आपण पाहिलं की बेअर चांगल्यापैकी ट्रॅप झाले. कारण 23,000च्या वरती एवढी इझिली मार्केट जाईल असं वाटतच नव्हतं, परंतु मार्केट 23,000च्या वर गेलं, सस्टेनही झालं आणि क्लोजही झालं. त्यामुळे बिअर्स जे आहेत तर ते चांगल्यापैकी ट्रॅप झालेले आहेत. जसं इथनं मागं बुल्स ट्रॅप होत होते, आता बिअर ट्रॅप व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपण जर इंडियन कंपनीजमध्ये पाहिलं तर आज IT मध्ये डेंट पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी दुसऱ्या कंपनीजनं म्हणजे लाईक रिलायन्स असेल, HDFC बँक असेल तर यांनी निफ्टीला सांभाळण्यासाठी पुढं आलं पाहिजे असं माझं मत आहे. परंतु पाहूयात, मार्केट सुरू झाल्याशिवाय त्या गोष्टी लक्षामध्ये येणार नाहीत. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, म्हणजे एक 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, यापेक्षा जास्त नाही. तर मग मित्रांनो, होप सो
हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.